तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. त्यासाठी मी इथं मोठ्या चिरून कांदा घेतलाय, मोठे चिरलेले टोमॅटो 2 घेतलेत, इथं खडा मसाला घेतलाय, त्यानंतर कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, कढीपत्ता घेतलाय, 2-3 मिरच्या घेतल्यात आणि आपल्या साध्या मिरच्या पण घेतल्यात, आलं लसूणची पेस्ट घेतली आणि इथे मटार घेतलेत. तर चला आपण बघूया. जे पनीर आहे त्याला त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि त्या आपण फ्राय करून घेऊया. बघू शकता मी असे छोटे छोटे पनीरचे काप करून घेतलेत. तर आपण इथे एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, फ्राय होईल एवढंच. काप केलेले पनीर आहेत ते एक एक टाकून आपण असे फ्राय करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे कमी आचेवर सगळे छान आपण असे फ्राय करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे मी दही आणि ते आपला जो मसाला होता पनीर बटर मसाला त्याची प्युरी करून घेतलीये, जेणेकरून भाजी खूप छान होते. बघू शकता अशा प्रकारे छान आपण पनीर फ्राय करून घेतलेत. अशा प्रकारे आपण हे सगळे पनीर छान प्रकारे फ्राय करून घेतलेत खरपूस होईपर्यंत. त्यानंतर मी ते कढई ठेवलीये, त्यामध्ये तेल टाकू. आपण जे हे इकडे तेल गरम होते तोपर्यंत आपण इकडे जे आपलं टोमॅटो आणि कांदा त्याची प्युरी करून घेऊया. तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये मोहरी, जिरं, आपला हा खडा मसाला, त्यानंतर 2 ते 3 बेडगी मिरची, आलं लसूणची पेस्ट, आणि आपण जे हे 2 ते 3 हिरवी मिरची घेतली ती टाकून घ्यायची. त्यानंतर आपण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केली होती ती टाकायची. छान प्रकारे ह्याला शिजू द्यायचं 5 ते 10 मिनिट. त्यानंतर आपण हे जे मटार आहेत ते मी थोडेसे असे एक शिट्टी घेतली होती त्याची कुकरला, शिजवलेले होते ते टाकले. नंतर ते थोडंसं शिजत आलं की त्यामध्ये उगाच चिमूट भर हळद टाकायची, जास्त हळद नाही टाकायची कारण की हळदीने कलर चेंज होतं. त्यानंतर आपल्या चवीनुसार तिखट 2 ते 3 चमचे तुम्ही टाकू शकता, तुमची जेवढी भाजी असेल तेवढी. मी 3 चमचे टाकले इथं. मसाला होता पनीरचा आपण जो दह्यामध्ये मिक्स केलेला तो टाकून घ्यायचा. टाकून घेते मी सगळं. छान प्रकारे ह्याला एकजीव होऊ द्यायचं. तर हे पनीरचे जे काप आहेत ते फ्राय करून घेतलेले ते टाकून घ्यायचे सगळे. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ही आपली पनीरची भाजी तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे. थँक्यू. बघू शकता किती छान प्रकारे आपली ही पनीरची भाजी रेडी झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे. थँक्यू.